हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 15 डिसेंबर रोजी सफला एकादशी आहे. प्रत्येक एकादशी खूप महत्त्वाची असते, परंतु त्यातल्या त्यात सफला एकादशी ही खूप महत्त्वाची आहे. या एकादशीला इतकं महत्त्व का दिलं गेलं आहे? कारण या दिवशी चित्रा नक्षत्रावर ही एकादशी आली आहे आणि चित्रा नक्षत्रावर आपले जे श्रीपाद स्वामी आहेत, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी, त्यांचा जन्म या नक्षत्रावर झालेला आहे. म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं गेलं आहे. कारण कसं असतं, एकादशी प्रत्येक महिन्याला येत असते, परंतु प्रत्येक एकादशीचं एक विशेष महत्त्व असतं, कारण त्यामागे एक कथा दडलेली असते. तर आज मी तुम्हाला सफला एकादशीची एक छोटीशी कथा आहे, 2 मिनिटांची, ती सांगणार आहे. ती कथा ऐकल्यानंतर मी जे तुम्हाला सेवा सांगणार आहे ती करणारच आहात. कारण ही सेवा केल्यानंतर तुमचे जे काही मागे जन्माचे प्रारब्धाचे जे काही भोग आहे ते कमी होणार आहे. त्या पापांचा तुमचा नाश होणार आहे. मागच्या जन्मात आपण काय केलं आपल्याला माहिती नाही आहे, परंतु या जन्मात ते भोगावंच लागणार आहे. देवाची किती सेवा केली तरी सुद्धा तो भोग आपल्या आयुष्यात येतो आणि आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते. तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल, तुम्हाला सगळं तुमच्या मनासारखं हवं असेल, तुम्हाला पैसा हवा आहे, लक्झरियस लाईफ हवी आहे, मागच्या जन्माचे भोग तुम्हाला या जन्मात नको आहे, ते भोग तुमची या जन्मात संपावे, तुमच्या पापांचा सगळा नाश व्हावा, यासाठी तुम्हाला ही सेवा सफला एकादशीला करायची आहे. तर सफला एकादशी अतिशय महत्त्वाची आहे. ही सेवा प्रत्येकाने करायची आहे. त्यासाठी हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड नक्की बघा, कुठे स्किप करू नका. अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि एकादशीला जेव्हा आपण भगवान विष्णूची सेवा करतो, असं दररोज आपण त्यांची सेवा करत नाही किंवा करतो, परंतु एकादशीला जर सेवा केली त्यांची तर त्याचं फळ आपल्याला खूप जास्त पटीने मिळतं. कारण एकादशीला त्यांचं तत्व जागृत झालेलं असतं, त्यामुळे त्यांना एकादशी समर्पित आहे. मग आपण सेवा करतो तर त्यानंतर ते आपल्याला प्रसन्न होत असतात आणि आपले जे काही मागच्या जन्माचे पाप आहेत ते नष्ट होतात आणि या जन्मात आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मिळत असतात. तर आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे, परंतु त्याआधी मी तुम्हाला 1-2 मिनिटाची कथा सांगणार आहे. ती कथा तुम्हाला ऐकायची. सफला एकादशीची जी कथा आहे ती म्हणजे एक राजा होता आणि त्या राजाचे 4 मुलं होते. तर 4 नंबरचा जो मुलगा होता, मोठा मुलगा, तो जो मुलगा होता तो खूप आळशी होता. 4 नंबरचा जो मुलगा होता तो त्याच्या वडिलांच्या पैशांचा दुरुपयोग करायचा, लोकांना त्रास द्यायचा, ब्राह्मणांना शिव्या शाप द्यायचा, असा तो मुलगा होता. म्हणजे महापापी त्याचा मुलगा होता. म्हणजे राजा खूप चांगला होता, परंतु मुलगा असा निघाला. आणि 3 जे मुलं होते लहान ते चांगले होते. तर एक दिवस त्याला ही गोष्ट कळली, त्यामुळे त्याला त्याच्या राजमहालातून हाकलून लावले. त्यानंतर तो जंगलात उपाशी तापाशी भटकू लागला. यामुळे काय झालं की पशु पक्ष्यांना तो खाऊ लागला. त्याला खायला काहीच मिळत नव्हतं, मग आता पर्यायच नव्हता आणि भूक त्याला लागत होती. दिवसा तो असा करायचा आणि रात्री काय करायचा, स्वतःच्याच वडिलांच्या म्हणजे त्या राजाच्या घरात जाऊन चोरी करायचा, पैसे चोरून आणायचा. असं किती दिवस चाललं, परंतु एक दिवस राजाला माहिती पडलं की आपला मुलगा आपल्याच घरात चोरी करत आहे. त्यानंतर त्याने त्याला पकडलं आणि परत त्याला हाकलून लावलं. बरेच दिवस त्याला खायला काहीच मिळालं नाही आणि जिथे तो राहत होता तिथे एक पिंपळाचं झाड होतं. त्या पिंपळाच्या झाडाखाली तो राहायचा, तिथेच तो दिवसभर बसलेला असायचा. एक दिवस असं झालं की खूप थंडीने तो कुळकुळत होता. मार्गशीर्ष महिन्यातलाच दिवस होता तो सफला एकादशी. तर त्या दिवशी तो खूप कुळकुळत होता आणि असं झालं की आता एवढे दिवस त्याला अंगावर कपडे नव्हते. ते कपडे त्याचे जीर्ण झाले, अगदी फाटले आणि तो निर्वस्त्र झाला. त्याला खूप थंडी वाजत होती, भूकही खूप लागली होती आणि त्याच भुकेच्या याच्यात तो बेशुद्ध झाला आणि सकाळी त्याला जाग आली. जाग आल्यानंतर त्याला जसं काही त्याला काहीतरी देवाचा साक्षात्कार झाला, बुद्धी आली त्याला. तो उठला आणि उठल्यावर देवाचं नामस्मरण करू लागला, भगवान विष्णूचं तो नाव घेऊ लागला. त्याला कळलं की आपण एवढ्या चुका केल्या, त्यामुळे आपल्याला ही शिक्षा मिळाली आहे, आपण असं वागायला नको होतं. त्याच्या ज्या चुका होत्या त्याची त्याने माफी मागितली. पिंपळाच्या झाडाखाली तो बसला, भगवान विष्णूची माफी मागितली आणि त्याने कुठून तरी शोधून फळं आणली आणि ती फळं आणल्यानंतर त्याने काय केलं, ती पिंपळाच्या झाडाखाली भगवान विष्णूंना अर्पण केली आणि त्यांना प्रार्थना केली की हे भगवान विष्णू तुम्ही ग्रहण करा. आणि त्यानंतर बराच वेळ त्याने तिथे ठेवली आणि त्यानंतर त्याने ग्रहण केले.
म्हणजे काहीतरी त्याने भगवान विष्णूची सेवा केली. आता बघा यातनं काय होतं की म्हणजे भगवान विष्णूंनी त्याला नंतर आशीर्वाद दिला. इतका पापी होता तरी सुद्धा त्याला आशीर्वाद दिला. त्याचे वडील त्याला स्वतः घ्यायला आले, त्याच्या वडिलांना बुद्धी दिली, ते स्वतः त्याला घेऊन गेले की तुझा मुलगा आता सुधारलाय, त्याला तू घेऊन जा. आणि तो त्याच्या घरी गेला आणि त्यानंतर भगवान विष्णूंची तो सेवा करायला लागला. मला सांगा किती पापी मुलगा होता तो. एवढे पाप तर आपण काही केलेले नाही आहेत या जन्मात, आणि मागच्या जन्मी केलेच तर इतके तर काही पाप आपण केले नसतील. तर मला सांगा तो इतका पापी होता तरी सुद्धा भगवान विष्णूंनी त्याला आशीर्वाद दिला. त्याच्या आयुष्यात इतका मोठा चमत्कार झाला. त्याच्या वडिलांनी त्याला गादीवर बसवलं आणि तो मोठा राजा झाला. मग त्याला जर इतकं मिळालं तर आपल्याला का नाही मिळालं? आपण एवढे काही पाप केले नसते, इतकी तरी त्याच्यासारखी पाप नसतील केले. तर आपल्याला आपल्या पापांचा नाश व्हावा तर त्यासाठी भगवान विष्णूची सेवा करायची. तर याचं फळ आपल्याला मिळणारच आहे. या कथेतून मला हीच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की भगवान विष्णूची आपण सेवा केली तर नक्कीच आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे. आता सेवा काय करायची आहे? आता सेवा करायला मी तुम्हाला 3 ऑप्शन देणार आहे. तिघही ऑप्शनमधून तुम्ही एक ऑप्शन निवडू शकता. म्हणजे एक सेवा तुम्ही 3 सेवा मी तुम्हाला देणार आहे. त्यापैकी तुम्ही एक सेवा करा, 2 करा किंवा 3 करा. सगळ्यात पहिली सेवा म्हणजे काय तर भागवत, संक्षिप्त भागवत या ग्रंथाचं पठण करायचं. आता हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ तुम्ही एकाच बैठकीत पठण करायचं असं काही नाही. तुम्ही या ग्रंथाचे 2 पाठ करू शकता. सकाळी अर्धा पठण केला, सायंकाळी अर्धा पठण करा. तुम्ही हा ग्रंथ फक्त एकदा मी सांगते म्हणून पठण करून बघा. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. हा ग्रंथ म्हणजे भागवत ग्रंथ एवढा मोठा आहे, खूप मोठा आहे. गुरुचक्र सुद्धा म्हणजे गुरुचक्र जे आहे त्यापेक्षा सुद्धा खूप मोठा आहे. पठण करायला खूप 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 जड जातो, आपण करू शकत नाही. म्हणून मी सुद्धा छोटा आणलेला आहे. तर त्याचं तुम्ही पठण करा, एका बैठकीत करा किंवा अर्धा करा. किंवा जर म्हणजे तुम्हाला शक्य नसेल तर काय करा, महिला पुरुष म्हणजे घरात तुम्ही दोघं असतात तर सकाळी महिलांनी अर्धा पठण केला, सायंकाळी पुरुषांनी अर्धा पठण करा. तुम्ही करून बघा, तुम्हाला नाही अनुभव आला तुम्ही मला सांगा. प्रत्येक एकादशीला याचं पठण करा. इतका सुंदर ग्रंथ आहे. म्हणजे त्या ग्रंथाने काय होतं की आपल्या मागच्या जन्माचे पाप नष्ट होतात आणि भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर होत असते. मग आपल्या आयुष्यात कुठलंही दुःख संकट राहत नाही. मग आपल्याला असं म्हणायची वेळ येत नाही की म्हणजे माझ्या आयुष्यात असं दुःख का? कारण भगवान विष्णू हे आपले पालनहार आहेत, आपलं पालन पोषण ते करत आहेत. आणि जर आपण त्यांना विसरून गेलो तर कसं चालेल? त्यांना विसरायचं नाही म्हणजे काय? त्यांची सेवा करायला लागणार. सेवा केली म्हणजे ते आपल्या स्मरणात राहतील. आता हे तुम्हाला शक्य नसेल किंवा यासोबत तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही विष्णू सहस्रनाम याचं पठण करू शकता. विष्णू सहस्रनाम स्तोत्र याचं तुम्हाला पठण करायचं आहे. सकाळी सायंकाळी कधी तुम्ही करू शकता. किंवा 1 वेळा करा, 2 वेळा करा, 3 वेळा करा, जसं तुम्हाला शक्य होईल तसं करा. आणि यानंतर येतं ते व्यंकटेश स्तोत्र. व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे. 1 वेळा करा, 11 वेळा करा किंवा 16 वेळा करा, जे शक्य होईल. किंवा 21 वेळा केलं व्यंकटेश स्तोत्र तर अतिशय उत्तम. म्हणजे 1 दिवसाचं अनुष्ठान सुद्धा तुम्ही याचं करू शकता. यावर व्हिडिओ झालेला आहे तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता. म्हणजे 3 दिवसाचं अनुष्ठान कसं करायचं व्यंकटेश स्तोत्राचं त्याचा मी व्हिडिओ केलेला आहे. तर हे तुम्ही 1 दिवसाचं अनुष्ठान करू शकता. तुमच्या एखादी मनातली कुठली इच्छा असेल ती तुम्हाला पूर्ण करून घ्यायची असेल तर तुम्ही 1 दिवसाचं अनुष्ठान याचं करू शकता. तुम्हाला 3 दिवसाचं शक्य नसेल तर अगदी सोपं आहे. तुम्हाला मराठीत करायचं तर मराठीत पठण करा, संस्कृतमध्ये करायचं संस्कृतमध्ये आपल्या नित्यसेवामध्ये आहे आणि मराठीत जे आहे त्याची वेगळी पोथी येते ते पण तुम्ही करू शकता. तर या 3 सेवा मी तुम्हाला सांगायचे आहे. तर या 3 सेवा मी तुम्हाला सांगितल्या, ज्या सेवा शक्य असतील त्या तुम्ही करा. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 1 माळ जप करा. किंवा तुम्हाला शक्य नसेल तर 16 वेळा करा. तर ही सेवा कोणी चुकवू नका. महिलांना काही अडचणी आल्या तर पुरुषांनी सेवा नक्की करा. तर अशी साधी सोपी आपल्याला भगवान विष्णूची सेवा करायची आहे. तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर कमीत कमी सेवा तरी करा. सेवेला महत्त्व द्या. या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करा, पिवळी मिठाई अर्पण करा. तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.